श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 100वा सर्ग वाचूया. प्रहस्ताला युद्धाची तयारी करून लंकेतून बाहेर पडताना श्रीरामांनी पाहिले तेव्हा शत्रुसूदन श्रीरामचंद्र हसून बिभीषणाला म्हणाले, महाबाहू, हा मोठ्या शरीराचा महावेगी योद्धा कोण आहे बरं? हा मोठ्या सेनेनं घेरलेला युद्धवीर कोण आहे? याचं रूप, बल आणि पौरुष कसं आहे? या पराक्रमी निशाचराची मला ओळख करून दे. श्री रघुनाथांचे वचन ऐकून बिभीषण म्हणाला, प्रभू, या राक्षसाचं नाव प्रहस्त आहे. हा राक्षसराज रावणाचा सेनापती आहे. याचा पराक्रम सुविख्यात आहे. नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा ज्ञाता असून बलविक्रमानं संपन्न असलेला शूरवीर आहे. त्याच वेळी महाबलवान वानरांच्या विशाल सेनेतही भयानक पराक्रमी भीषण रूपधारी तसेच महाकाय प्रहस्त मोठ्या गर्जना करीत लंकेबाहेर पडताना पाहिला. तो बहुसंख्य राक्षसांबरोबर येत होता. त्याला पाहताच वानरांच्या दलात देखील महान कोलाहल सुरू झाला आणि ते प्रहस्ताकडे पाहून गर्जना करू लागले. विजयाची कामना करणारे राक्षस वानरांकडे धावले. त्यांच्या हातात खड्ग, शक्ती, रुष्टी, शूल, बाण, मुसळ, गदा, परिघ, प्रास असे नाना प्रकारचे परशु आणि विचित्र धनुष्ये शोभत होती. तेव्हा वानरांनी देखील युद्धाच्या मिशाने फुललेले वृक्ष, पर्वत तसेच मोठमोठे दगड उचलले. मग दोन्ही पक्षांच्या बहुसंख्य वीरांमध्ये दगडा बाणांचा पाऊस पाडणारे महाभयंकर युद्ध जुंपले. त्या युद्धस्थळी खूपशा राक्षसांनी पुष्कळशा वानरांचा आणि बहुसंख्य वानरांनी पुष्कळशा राक्षसांचा संहार करून टाकला. वानरांपैकी काहींना शूलांनी तर काहींना चक्रांनी घुसळून टाकण्यात आले. कितीतरी जण परिघांच्या माराने घायाळ झाले. कित्येकांचे परशूंनी तुकडे तुकडे करण्यात आले. कितीतरी योद्धे श्वास थांबल्यामुळे पृथ्वीवर पडले. कितीतरी बाणांचे लक्ष्य झाले. त्या बाणांनी त्यांची हृदय विदीर्ण झाली. कितीतरी वानर तलवारीच्या घावाने 2 तुकडे होऊन पृथ्वीवर पडून तडफडू लागले. कितीतरी शूरवीर राक्षसांनी वानरांच्या बरगड्या पिचून टाकल्या. अशाच प्रकारे वानरांनी देखील अत्यंत कुपित होऊन वृक्षांनी आणि पर्वत शिखरांनी सगळीकडे जमिनीवर जथ्यांच्या जथ्थे राक्षसांचे पीठ करून टाकले. वानरांच्या वज्रतुल्य कठोर थपडांनी आणि बुक्यांनी चांगलेच मारले गेलेले राक्षस रक्त ओकू लागले. त्यांचे दात आणि डोळे छिन्न भिन्न होऊन सर्वत्र पसरले. कोणी आर्तनाद करीत होते तर कोणी सिंहाप्रमाणे डरकाळी फोडीत होते. अशा प्रकारे वानरांचा आणि राक्षसांचा भयंकर कोलाहल तेथे सगळीकडे दुमदुमू लागला. क्रोधाने भरलेले वानर आणि राक्षस विरोचित मार्गाचे अनुसरण करीत युद्धात पाठ दाखवित नव्हते. ते तोंड उघडून निर्भय होऊन क्रूर कर्म पार पाडित होते. नरांतक, कुंभहनु, महानाद आणि समुन्नत हे प्रहस्ताचे सारे सचिव वानरांचा वध करू लागले. शीघ्रतापूर्वक आक्रमण करणाऱ्या आणि वानरांना मारणाऱ्या नरांतकाला द्विविधाने एका पर्वत शिखराने मारून टाकले. मग दुर्मुखाने एक विशाल वृक्ष घेऊन शीघ्रतेने हात चालवणाऱ्या समुन्नत राक्षसाला तुडवून टाकले. त्यानंतर अत्यंत कुपित झालेल्या तेजस्वी जांबवानाने एक मोठी जड शिळा उचलली आणि ती महानादाच्या छातीवर फेकून मारली. बाकी राहिला पराक्रमी कुंभहनु. तो तार नावाच्या वानराला भिडला. शेवटी एका विशाल वृक्षाच्या तडाख्यात सापडल्यावर त्यालाही आपले प्राण रणांगणात गमवावे लागले. रथावर बसलेल्या प्रहस्ताला वानरांचा हा अद्भुत पराक्रम सहन झाला नाही. त्याने हाती धनुष्य घेऊन वानरांचा घोर संहार सुरू केला. त्यावेळी दोन्ही सेना पाण्यातल्या भोवऱ्याप्रमाणे गरगर फिरत होत्या. विक्षुब्ध अपार महासागराच्या गर्जनेप्रमाणे त्यांची गर्जना ऐकू येत होती. अत्यंत क्रोधभरीत झालेला रणवीर राक्षस प्रहस्त आपल्या बाणसमूहांनी त्या महासमरात वानरांना त्रस्त करू लागला. पृथ्वीवर वानरांच्या आणि राक्षसांच्या प्रेतांचे ढीग जमा झाले. त्यांनी आच्छादित झालेली रणभूमी भयानक पर्वतांनी झाकली गेली आहे असे वाटत होते.
रक्तप्रवाहाने आच्छादलेली ती युद्धभूमी वैशाख महिन्यात फुललेल्या पलाश वृक्षांनी झाकलेल्या वन्यभूमीसारखी सुशोभित झालेली होती. त्यानंतर नील वानराने प्रहस्ताकडे पाहिले तेव्हा रथावर बसलेला प्रहस्त बाणसमूहांचा वर्षाव करून वानरांचा वेगाने संहार करीत होता. तेव्हा ज्याप्रमाणे झंझावाती वारा आकाशात महान मेघांनी माला छिन्न भिन्न करून उडवून लावतो, त्याचप्रमाणे नील देखील बलपूर्वक राक्षस सेनेचा संहार करू लागला. त्यामुळे या युद्धस्थळीची राक्षसी सेना पळून जाऊ लागली. सेनापती प्रहस्ताने जेव्हा आपल्या सेनेची दाणादाण उडालेली पाहिली तेव्हा तो सूर्यतुल्य तेजस्वी रथातून नील वर धावून गेला. धनुष्यधरात श्रेष्ठ आणि निशाचरांचा नायक असलेल्या प्रहस्ताने त्या महासमरात आपले धनुष्य खेचून नील वानरावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. रोषाने भरलेल्या सापासारखे ते महान वेगवान बाण नीलपर्यंत पोहोचून त्याला घायाळ केल्यावर मोठ्या सावधानतेने जमिनीवर निघून गेले. प्रहस्ताने सोडलेले पाझळलेले बाण प्रज्वलित अग्निप्रमाणे भासत होते. त्यांच्या वाराने नील अत्यंत घायाळ झाला. अशा प्रकारे तो परमदुर्जय राक्षस प्रहस्त आपल्यावर आक्रमण करतो आहे असे पाहून बलविक्रमशाली महान नील एक झाड उपटून त्याच्याच सहाय्याने प्रहस्तावर आघात केला. नीलाचा मार खाऊन कुपित झालेला राक्षस शिरोमणी प्रहस्त अत्यंत जोराने गर्जना करीत त्या वानर सेनापतीवर बाणांचा वर्षाव करू लागला. या दुरात्म्या राक्षसाच्या बाणसमूहांचे निवारण करणे अशक्य झाले तेव्हा नीलाने डोळे झाकून ते सर्व बाण आपल्या अंगावर झेलायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे बैल एकाएकी आलेल्या शरदातल्या पावसाचा मारा शांतपणे शरीरावर झेलत राहतो, त्याप्रमाणे प्रहस्ताचा तो दुस्सह्य बाण वर्षाव नील मूकपणे डोळे बंद करून सहन करीत राहिला. शेवटी प्रहस्ताच्या बाणवर्षावाने कुपित होऊन महाबली महाकपी नीलने एक विशाल सालवृक्ष उचलला आणि त्याद्वारे त्याचे घोडे मारून टाकले. त्यानंतर रुष्ट नीलने त्या दुरात्म्याचे धनुष्य वेगपूर्वक तोडून टाकले आणि तो वारंवार गर्जना करू लागला. नीलकडून धनुष्य रहित केला गेलेला सेनापती प्रहस्त एक भयानक मुसळ हातात घेऊन आपल्या रथातून उडी मारून खाली उतरला. ते दोघे वीर आपापल्या सेनेचे प्रमुख होते. दोघेही एकमेकांचे वैरी असून वेगवान होते. ते मदाच्या धारा वाहविणाऱ्या दोन गजराजांसारखे रक्ताने नालेले होते. दोघेही आपल्या तीक्ष्ण दाढांनी चावे काढून एकमेकांची अंगे घायाळ करीत होते. ते दोघे वाघसिंहासारखे शक्तिशाली होते आणि त्यांच्यासारखेच विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. दोन्ही वीर पराक्रमी, विजयी आणि युद्धात कधी पाठ न दाखविणारे होते. वृत्रासुर आणि इंद्रासारखे युद्धात यश मिळवण्याच्या इच्छेनेच ते उतरलेले होते. त्यावेळी परमोद्योगी प्रहस्ताने नीलाच्या कपाळावर मुसळाने आघात केला. त्यामुळे नीलाच्या कपाळातून रक्ताची धारा वाहू लागली. त्याचे सारे अंग रक्ताने भिजले. तेव्हा क्रुद्ध झालेल्या महाकपी नीलने एक विशाल वृक्ष उचलून प्रहस्ताच्या छातीवर फेकून मारला. त्या प्रहाराची यत्किंचितही पर्वा न करता प्रहस्त महान मुसळ हातात घेऊन बलवान वानर नीलाकडे अत्यंत वेगाने धावला. त्या भयंकर वेगवान राक्षसाला रोषाने आक्रमण करताना पाहून महान वेगशाली महाकपी नीलने एक अत्यंत जड शिळा हातात घेतली. ती शिळा नीलने रणांगणावर संग्रामाची खुमखुमी बाळगणाऱ्या मुसळ योद्ध्या निशाचर प्रहस्ताच्या मस्तकावर तत्काळ फेकून मारली. कपीवर नीलने फेकलेल्या त्या भयंकर आणि विशाल शिळेने प्रहस्ताचे मस्तक ठेचले जाऊन त्याची कित्येक शकले झाली. त्याचे प्राणपक्षी उडून गेले. त्याची कांती, त्याचे बल आणि त्याची सारी इंद्रिये लोप पावली. तो राक्षस मुळापासून उखडलेल्या वृक्षाप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. त्याच्या छिन्न भिन्न झालेल्या मस्तकातून आणि शरीरातूनही जणू पर्वतातून पाण्याचा झरा वाहावा तसा खूप रक्तस्राव
पराभव होऊ लागला. नीलकडून प्रहस्त मारला गेल्यावर दुःखी झालेल्या राक्षसांची ती अकंपनीय विशाल सेना लंकेला परतली. सेनापती मारला गेल्यावर ती सेना थांबू शकली नाही. ज्याप्रमाणे बांध फुटल्यावर नदीचे पाणी थांबत नाही, तशी तीही थांबू शकली नाही. सेनानायक मारला गेल्यावर ते सारे राक्षस आपला युद्धाचा उत्साह हरवून परतले आणि राक्षसराज रावणाच्या भवनात जाऊन सचिंत होऊन मूकपणे उभे राहिले. तीव्र शोकसागरात बुडून गेल्यामुळे ते सारे संज्ञाहीन झालेले होते. त्यानंतर विजयी सेनापती महाबली नीलची सर्वांनी या महाकर्माबद्दल प्रशंसा केली. तो श्रीरामांना आणि लक्ष्मणांना भेटला आणि अत्यंत आनंदित झाला. इथे 100वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 101 सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.